शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, केसीसी म्हणजे शेतकऱ्यांसाठी प्राणवायूसारखी सुविधा आहे. केसीसी किसान क्रेडिट कार्ड. पण खत बियाणांचे दर वाढले, मजुरी वाढली आणि कर्ज मर्यादा मात्र तशीच जुनी राहिली. अशातच आरबीआयने इतिहासातील सर्वात मोठे बदल केसीसी मध्ये सुचवले आहेत. केसीसी आता 6 वर्षांसाठी होणार. कर्ज मर्यादा आपोआप वाढणार. ड्रोन, स्मार्ट सिंचन यांनाही कर्ज मिळणार, की पीक हंगामाचे नियमच बदलणार. हे बदलाव लागू झाले तर शेतीचा संपूर्ण कर्ज मॉडेलच बदलून जाईल. चला नेमके काय आहे हे 3 मिनिटात अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सुरुवातीला केसीसी म्हणजे काय पाहूयात. केसीसी म्हणजे शेतकऱ्यांना बियाणे, खत, मजुरी, सिंचन, काही प्रमाणात घरगुती आवश्यकता पूर्ण करण्यासाठी मिळणारे कमी व्याजाचे अल्प मुदतीचे पीक कर्ज. आतापर्यंत केसीसीच्या कालावधी आणि मर्यादेबाबत अनेक अडचणी होत्या. आता केसीसी वैधता आता 6 वर्ष झाली आहे. नेमका बदल क्रमांक 1 काय सांगते. सध्या केसीसी साधारणपणे 5 वर्षांसाठी दिले जाते. पण आरबीआयचा प्रस्ताव असा आहे की केसीसीची वैधता संपूर्ण 6 वर्ष असावी. यामुळे वारंवार खाते बंद उघडण्याची गरज नाही. कर्ज व्यवहार अधिक स्थिर होईल. दीर्घकालीन आर्थिक नियोजन सोपे होईल. आता बदल क्रमांक 2, ड्रॉइंग लिमिट आता स्केल ऑफ फायनान्सशी जोडणार. सध्या एसओएफ म्हणजेच स्केल ऑफ फायनान्स म्हणजे पिकावर होणाऱ्या खर्चाचा सरकार ठरवलेला अंदाज. नव्या प्रस्तावानुसार केसीसीची ड्रॉइंग लिमिट थेट एसओएफशी जोडली जाईल. एसओएफ म्हणजे काय, तर स्केल ऑफ फायनान्सशी जोडली जाईल. म्हणजेच खत, बियाणे, मजुरी महाग झाली तर कर्ज मर्यादाही त्यानुसार वाढेल. अपूर्ण कर्ज पुरवठा ही शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या होती. हा बदल ती अडचण मोठ्या प्रमाणात आता कमी करू शकतो. बदल क्रमांक 3, आधुनिक शेती तंत्रज्ञानासाठीही आता केसीसी लागू होणार. आरबीआयने केसीसी फक्त पारंपरिक खर्चापुरते न ठेवता आता आधुनिक शेतीसाठीही खुलं करण्याचा प्रस्ताव दिलाय. यात येतात ड्रोन स्प्रे, प्रिसिजन फार्मिंग, स्मार्ट सिंचन, माती सेन्सर, नवीन ॲग्रीटेक उपकरणे. अपडेट नंतर या खर्चांनाही केसीसी अंतर्गत कर्ज मिळू शकते. बदल क्रमांक 4, देशभर एकसारखी पीक हंगाम व्याख्या. आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये हंगामाची व्याख्या वेगवेगळी आहे. आरबीआयचे लक्ष आहे देशभरात एकसारखा हंगाम, नूतनीकरणातील गोंधळ कमी आणि परतफेडीची स्पष्टता. यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज व्यवस्थापन सोपे होऊ शकेल. या बदलांचा शेतकऱ्यांवर काय परिणाम होऊ शकतो. हे बदलाव लागू झाल्यास 6 वर्ष सतत उपलब्ध कर्ज, स्केल ऑफ फायनान्स प्रमाणे मर्यादा आपोआप वाढेल, आधुनिक शेतीसाठी कर्ज उपलब्ध होईल, बँकिंग प्रक्रिया अधिक स्पष्ट होईल, कर्ज नियोजन सोपं होईल. एकूणच केसीसी अधिक लवचिक, व्यवहार्य आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त होणार आहे. आता हे सर्व बदल सध्या प्रस्तावित आहे. अंतिम सर्क्युलर आल्यानंतर बँक निहाय नियम थोडे बदलू शकतात. केसीसी मधील हा मोठा बदल तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच शेती अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.